रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, तथागत गौतम बुद्धांनी एकदा काशी भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाला धम्मसेतीचा उपदेश केला. तथागत गौतम बुद्धांचा उपदेश ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाने तथागत गौतम बुद्धांना भोजनासाठी आमंत्रित केलं. त्यावेळी तथागत गौतम बुद्धांनी अत्यंत नम्रपणे नकार देत म्हटलं, हे ब्राह्मणा, मी जेथे उपदेश करतो तेथे भोजन करत नाही. मित्रांनो, यानंतर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात ते पहा. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, भुका लावू नये भाळा, तटा वृषभासी दाना, तृण मागू नये जाना, माळ घालू नये गळा, भुका लावू नये भाळा. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती, माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की जिथं तुम्ही कीर्तन करायला जाताल, जिथं तुम्ही प्रवचन करण्यासाठी जाल, जिथं तुम्ही कथा करण्यासाठी जाल, तेथील अन्न सुद्धा घेऊ नये. आता जिथं तिथं अन्नच घ्यायचं नाही, तिथं बाकी पाकिट पैसा याचा तर काही संबंधच नाही. याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, अशा ठिकाणचा सत्कार सुद्धा घ्यायचा नाही. माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा, तिथला बुक्का सुद्धा लावायचा नाही. बुक्का म्हणजे काळा बुक्का, हा जो मी लावलाय कपाळाला तो. तृण मागो नये जाना, तटा वृषभासी दाना. म्हणजे त्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी जर तुम्ही घोड्यावर गेलात, त्या काळात मोटरसायकली किंवा वाहनाचा काही संबंध नव्हता, अशा वेळी बैलगाडीने किंवा घोड्यावर जाऊन प्रवास करावा लागायचा. अशा वेळी त्या बैलांना लागणारा चारा किंवा त्या घोड्याला लागणारा चारा सुद्धा तेथील लोकांकडून घ्यायचा नाही. आणि याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, अशा परिस्थितीत जरी लोकांनी आग्रह करून जर पैसे दिलेच तर तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. म्हणजे जो द्रव्य म्हणजे पैसा घेणारा जो माणूस आहे तो आणि देणारा दोघही नरकाला जातात. मित्रांनो, तथागत गौतम बुद्धांचा उपदेश आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये किती साम्य आहे. मित्रांनो, असे शेकडो अभंग आणि तथागत गौतम बुद्धांचे उपदेश आहेत. तुम्ही फक्त ऐकण्याची तयारी ठेवा. क्रमशः या सर्व गोष्टी मी तुम्हाला मांडणार आहे. आज हा विषय मांडण्याचा प्रसंग म्हणजे मी सकाळी किरण मानेंची एक पोस्ट पाहिली. मित्रांनो, जो धीरेंद्र शास्त्री असेल, आसाराम बापू असेल किंवा या बुवा बाबांनी भोंदूंनी जो बाजार मांडलेला आहे आणि या भोंदूंचं स्वागत वारकऱ्यांनी केलं, या धीरेंद्र शास्त्रीचं स्वागत पाय घड्यात टाकून जर वारकरी करत असतील तर व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज गेले. अशा आशयाची पोस्ट किरण मानेंनी टाकली. किरण माने तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर त्यांनी भाषण दिलं होतं आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना ते मनापासून मानतात. मित्रांनो, याचा अजून एक कळस म्हणजे अत्यंत दुःखद खेदाने सांगण्याची गोष्ट आहे. खरं तर या गोष्टीचा राग यायला हवा, परंतु दुःख वाटत आहे. दुःख का वाटत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, कार्तिकी एकादशीच्या पालखीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये या मनोहर भिडेला बसवावं वारकऱ्यांनी. किती काय काय शब्द काय काढू मला हे सुचेला. मित्रांनो, जो मनोहर भिडे तुकाराम महाराजांपेक्षा मनुश्रेष्ठ असं जाहीर विधान करतो, ज्या मनोहर भिडे उर्फ कुलकर्णीचा आणि तुकाराम महाराजांचा कसलाही काही संबंध नाही. तुकाराम महाराजांचे विचार कुणीकडे आणि या मनोहर भिडेचे विचार कुणीकडे. मित्रांनो, या वारकरी संप्रदायाला नेमकं काय झालंय मला काही कळेना. मित्रांनो, मला दुःख या कीर्तनकारांकडे, प्रवचनकारांकडे, या अज्ञानी, या मनुवादी व्यवस्थेला खांदा देणाऱ्या लोकांकडे, या अंधभक्तांकडे पाहून होत नाही. हे तर 100 वर्षांपूर्वी सुद्धा अंधभक्तच होते, आजही आहेत आणि उद्याही राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मला दुःख याचं वाटत आहे की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जो उपदेश केला, जी गाथा लिहिली, त्यांचा कुणी अनुयायी या पृथ्वी तलावर आहे का नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना फॉलो करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा जर नसेल, त्यांच्या विचारांचं आचरण करणाऱ्यांची संख्या जर मुठभर सुद्धा जर नसेल तर काय उपयोग आहे. मित्रांनो, हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पराभव आहे. तो मला माझ्या डोळ्याने पाहू वाटत नाही, याचं दुःख होत आहे. मित्रांनो,
मित्रांनो, ही मांडणी मी का करत आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो, आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये आहे. मित्रांनो, प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयामध्ये तुकाराम महाराजांबद्दल अपार असं प्रेम आहे. परंतु तुकाराम महाराजांवर इतकं प्रेम असून उपयोग काय, जर त्यांना खरे तुकाराम महाराज जर कळले नसतील, जर त्यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा खरा विचार कळला नसेल. आणि आपलं असं होऊ नये, त्यामुळे हा तथागत गौतम बुद्धांचा आणि तुकाराम महाराजांचा वारसा समजून घ्या. मित्रांनो, जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये आहे, तसंच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्यांची संख्या सुद्धा करोडोमध्ये आहे. मित्रांनो, येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मी भेद करत नाही. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः तथागत गौतम बुद्ध आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या दोघांनाही मानत होते. परंतु तुकाराम महाराजांच्या फॉलोअरची अवस्था काय झाली? मित्रांनो, आपण फॉलो करतो, तुम्ही फॉलो करतात. बाबासाहेब तुकाराम महाराजांना फॉलो करत होते, पण असे मोजके बोटावर मोजण्या इतके आहेत मित्रांनो. परंतु जे लोक 24 तास तुकाराम 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 म्हणत आहेत, ते लोक तुकाराम महाराजांना फॉलो करत नाहीत. कारण तुकाराम महाराज केवळ नाव घेण्याला महत्त्व देत नाहीत. मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा नाव घेण्याला महत्त्व देत नव्हते, आचरणाला महत्त्व देतात. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले, अंगे झाडीन अंगण. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा एक एक शब्द म्हणजे रत्न आहे. मित्रांनो, हा वारसा जे लोक आपण स्वतःला अनुयायी समजतो, जे लोक आपण स्वतःला बाबासाहेबांचे लेकरू समजतो. मित्रांनो, बाबासाहेबांचं लेकरू म्हणजे ज्यांना बाबासाहेबांचे विचार कळाले, ती सर्व बाबासाहेबांची लेकरं आहेत. आणि बाबासाहेबांचं लेकरू होण्यासाठी त्याला कोणती जात लागत नाही, त्याला कोणता धर्म लागत नाही, त्याला कोणतं स्थान लागत नाही. महाराष्ट्रातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, नेपाळ, अमेरिका, जपान, इंग्लंड, फ्रान्स, सौदी अरेबिया, कोणताही देश असेल, कोणताही प्रांत असेल, कोणताही धर्म असेल, कोणतीही जात असेल, ज्यांना बाबासाहेबांचे विचार कळाले, ते बाबासाहेबांचे लेकरू आहे. मित्रांनो, ज्याला जातीयांत कळाला, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, हा विचार ज्याला कळाला, ते बाबासाहेबांचे लेकरू आहे. मित्रांनो, आणि अशा बाबासाहेबांच्या लेकराची जिम्मेदारी आहे. जे वारकऱ्यांचं झालं ते बाबासाहेबांच्या लेकराचं होऊ देऊ नका. मित्रांनो, नुसते म्हणायला करोडो अनुयायी म्हणून उपयोग नाही, ते विचार जीवनामध्ये आचरणात येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, संविधान दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला बाबासाहेबांचं लेकरू जर म्हणून घ्यायचं असेल, जर आपल्याला बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून घ्यायचं असेल, तर आचरणावर भर द्या. आणि जो पराभव मला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पाहायला भेटत आहे, आणि त्यामुळे मित्रांनो, जी किरण मानेने पोस्ट लिहिली, तशी पोस्ट बाबासाहेबांच्या लेकराबाबत कुणाला लिहिण्याची वेळ येऊ देऊ नका, ह्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, त्यामुळे जागृत राहा. आणि हे जागृत करण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब पुढाकार घेत आहेत. मित्रांनो, हे सोडून द्या बाकीचे पक्ष, बाकीचं राजकारण, आणि ठामपणे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत उभा राहा. सत्ता येईल जाईल मला माहीत नाही, पण आपली ताकद दिसू द्या, आपलं अस्तित्व दिसू द्या. सगळे माणसं जोडा, सगळ्या जाती धर्माचे माणसं जोडा. मित्रांनो, समोरची जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेची कितीही क्यू केली तरी ती बदलणार नाही. हा धीरेंद्र शास्त्री कितीही प्रयत्न केली तरी तो बदलणार नाही. कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन आहे तो, दुर्जन, त्याच्यामध्ये बदल होणार नाही, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतः म्हणतात. त्यामुळे त्याच्या बदलाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण बदलूयात, आपण हे राजकारण बदलूयात, आपण हा देश बदलूयात, आपण आपल्या विचारांचं राज्य आणूयात. आणि हे राज्य आपल्या एकीशिवाय शक्य नाही. मित्रांनो, संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि जोपर्यंत हा भारत देश राहील, जोपर्यंत हे विश्व राहील,
जोपर्यंत या पृथ्वी तलावर शेवटचा माणूस राहील तोपर्यंत हे संविधान राहील, हा संकल्प करूयात. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.